माझ्या पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे अकोल्यातला मतदार तो डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, शिकाऊ असेल, बिगर शिकाऊ असेल, याच्या डोक्यामध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या बसलेल्या आहेत. त्या म्हणजे एक धर्म आणि दुसरी जात. या दोघातून बाहेर पडले तर आता जे काही कापसाचा विकास होतोय ज्याचं असणारं व्हॉल्यूम देशभरामधलं हे 16 बिलियन अमेरिकन डॉलर्स आजचं आहे. 1,30,000 कोटीचा असणारा जो व्यापार आहे त्या व्यापाराच्या हिशेबाने आपण असं बघितलं तर अकोला हे 7% कापूस प्रोड्यूस करतं देशभरामधला. 7% हा कॉन्ट्रीब्युशन हा अकोल्याचा आहे. आता हाच यंगर जनरेशननी मी जसं म्हणालोय की प्रोसेसिंग वरती जोर दिलेला आहे, मॅन्युफॅक्चरिंग वरती जोर दिलेला आहे. याची सस्टेनेबिलिटी वाढवायची असेल तर ही सस्टेनेबिलिटीसाठी तुम्हाला बिझनेस सेंटर्स हे ओपन करावे लागतील आणि हे बिझनेस सेंटर्स ओपन करण्याची मी जसं म्हणालो की कॉर्पोरेशनलाच लीड घ्यावी लागेल. याचा बिझनेस सेंटर ओपन करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या यावेळेसच्या बजेटमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 35,000 कोटी आहेत आणि एजन्सी म्हणून आपण असताना काम केलं तर त्याच्यामधलं असणारे 15-20 कोटी तरी आपण सहज घेऊन येऊ शकतो आणि त्याच्यातले हे बिगिनिंग सुरुवात करू शकतो. त्याच्यामुळे माझं अकोल्यातल्या मतदारांना धर्म आणि जात या दोन गोष्टी बाजूला ठेवा, पुढच्या पिढीचा विचार करा आणि अकोला हे एक इंडस्ट्रियल सेंटर म्हणून डेव्हलप होऊ द्या. ती करण्याची क्षमता बहुजन आघाडीच्या टीममध्ये आहे एवढं मी सांगू शकतो.